Hello students, I am Kamal Dahake. Welcome all. Today we are going to learn fifth chapter substances in the surroundings, their states and properties. म्हणजे पदार्थ अवस्था आणि गुणधर्म. In our day-to-day life, we see so many substances in our surroundings. In which states do they all occur? Correct. In nature, every substance occurs in a specific state. दॅट इज सॉलिड लिक्विड और गॅसियस. आपल्या सभोवतालचे पदार्थ द्रवरूप वायुरूप आणि घनरूप अवस्थेमध्ये आढळतात. कॅन यू रिकॉल द सॉलिड लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर? करेक्ट. आईस इज इन सॉलिड स्टेट, वॉटर इज इन लिक्विड स्टेट अँड वेपर इज इन गॅसियस स्टेट्स. नाव we have to learn about change of state of substances. For this, we have to do one activity. Take pieces of wax in a bowl and heat them on a candle or spirit lamp. Let's do this and observe what happens. How do the pieces of wax change? Yes, pieces of wax are melted due to heat. What was the initial state of wax? The initial state of wax is solid. What did it get converted into? It gets converted into liquid state. Now keep the same bowl in cold water. What happens? When we keep the same bowl in cold water, it converted into solid. या प्रयोगामध्ये आपण काय केलं? पेनाचे तुकडे एका बाउलमध्ये घेतले आणि त्या बाउलला आपण स्पिरिटच्या दिव्याने उष्णता दिली. उष्णता दिल्यामुळे काय झालं तर त्या मेणाचे तुकडे उष्णतेमुळे वितळले आणि त्यांचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं, जे आधी सॉलिड अवस्थेमध्ये होते. आणि लिक्विडमध्ये रूपांतर झाल्यानंतर जर आपण ते बाउल थंड केलं किंवा थंड पाण्यामध्ये ठेवलं तर पुन्हा ते सॉलिड अवस्थेमध्ये रूपांतरित होतं. म्हणजेच मेणाची अवस्था काय होते? बदलते. म्हणजे मेणाचं अवस्थांतर होतं. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. म्हणजेच काय? वेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. मीन्स एखाद्या पदार्थ आपली अवस्था बदलतं आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये जातं तर त्या प्रक्रियेला पदार्थाचं अवस्थांतर असे म्हणतात. नाव हियर सम पिक्चर्स आर गिवन. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. हियर सम सबस्टन्सेस आर शोन like spirit, camphor, ghee, coconut oil, naphthalene balls, ammonium chloride means navsagar, etc. Which ones freeze in winter? या सबस्टन्सेस मधील कोणते पदार्थ थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये गोठतात? करेक्ट. घी अँड कोकोनट ऑइल हे काय होतात? हिवाळ्यामध्ये गोठतात, फ्रीज होतात. Which liquid have you seen change into a vapor? Correct. Spirit and petrol हे पदार्थ डायरेक्ट वेपरमध्ये रूपांतरित होते. म्हणजे त्यांची अवस्था बदलते आणि डायरेक्ट ते वायुरूप धारण करतात. Which solids directly change into the gaseous state? या पदार्थांमधील कोणते पदार्थ डायरेक्ट वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतरित होतात? जे घनरूप आहेत पण द्रवरूप न होता थेट ते वायुरूपामध्ये रूपांतरित होतात. करेक्ट. नॅप्थलीन बॉल्स, अमोनियम क्लोराईड हे जे पदार्थ आहेत किंवा कॅम्फर हा जो पदार्थ आहे, हे पदार्थ डायरेक्ट वेपरमध्ये कन्वर्ट होतात, ते लिक्विड फॉर्ममध्ये जात नाहीत. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम धिस? वी लर्न फ्रॉम धिस द स्टेट ऑफ अ सबस्टन्स चेंजेस. म्हणजे ह्याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं की पदार्थाची अवस्था काय होते? बदलते. आता ती कशी बदलते, का बदलते ते आपण बघूया.
The state of a substance changes if it is heated or cooled. Every substance in our surroundings is found in either the solid, liquid or gaseous state. पदार्थाची अवस्था केव्हा बदलते? तर जेव्हा त्या पदार्थाला आपण उष्णता देतो किंवा त्या पदार्थाला आपण थंड करतो, म्हणजे त्याचं तापमान वाढवतो किंवा त्याचं तापमान आपण कमी करतो. प्रत्येक पदार्थ जो आपल्या सभोवताली आढळतो तो सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये आढळतो. म्हणजे घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप यापैकी कुठल्या ना कुठल्या अवस्थेमध्ये आढळतोच. Students, do you know who is J. Willard Gibbs? I will tell you. In the 19th century, the scientist J. Willard Gibbs showed that the characteristic properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles in it. 19व्या शतकामध्ये जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलं की एखाद्या पदार्थाचे जे गुणधर्म आहेत, वैशिष्ट्ये आहेत, ते त्याच्या भौतिक अवस्थेवरती अवलंबून असतात. तसेच त्या पदार्थामधील जे कण आहेत त्या कणांची अरेंजमेंट कशी आहे त्यावर अवलंबून असतात. जसं की आपण आईस पाहिलं, आईसमध्ये पाण्याचे कण खूप जवळजवळ असतात, एकदम लागून असतात, म्हणून ते घनरूप अवस्थेमध्ये असतं आईस. वॉटरमध्ये जर आपण पाहिलं तर तेच पाण्याचे कण एकमेकांपासून थोडे दूर गेलेले असतात, त्यांच्यातलं अंतर वाढलेलं असतं. आणि जर आपण वॉटर वेपरमध्ये पाहिलं तर हे पाण्याचे कण आणखीन दूर गेलेले असतात, त्यांच्यातलं अंतर अजून वाढलेलं असतं. नाऊ लेट अस सी द डिफरन्सेस बिटवीन द states of substances. Here one table is given. First example is solid. For example, a piece of iron म्हणजे लोखंडाचा तुकडा, त्याचे आपण गुणधर्म बघूया. Solids has a shape of its own, retains shape no matter how it is kept. म्हणजे जे सॉलिड सबस्टन्सेस असतात त्यांना त्यांचा विशिष्ट आकार असतो आणि तो आकार तसाच राहतो. तुम्ही त्यांना कसेही ठेवलं तरी त्यांचा आकार तसाच राहतो. जसं की लोखंडाचा दगड असेल, लाकूड असेल, काहीही, किंवा साखर, वाळू असे कुठलेही दुसरे घनरूप पदार्थ असतील. व्हॉल्यूम, सॉलिड्स हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम म्हणजे घनरूप पदार्थांना विशिष्ट आकारमान असतं. Solids like sugar, sand, when poured on a flat surface, form a heap. कुठलाही घनरूप पदार्थ तुम्ही जर ठेवला एखाद्या ठिकाणी तर तो त्या ठिकाणची जागा व्यापतो, कारण त्याला त्याचं आकारमान असतं. जर छोटे छोटे पदार्थ तुम्ही ठेवले जसे की शुगर आणि सँड असेल, वाळू किंवा साखर, ते जर तुम्ही ओतले तर त्यांचा ढीग तयार होतो. जर तुम्ही फ्लॅट सरफेसवर ओतले तर त्यांचा ढीग तयार होतो. Next example is of liquids, water, spirit and oil. Liquids does not have a shape of its own, takes the shape of the container. Liquid substance ना स्वतःचा आकार असा नसतो. ते काय करतात, ज्या कंटेनरमध्ये आपण त्यांना ठेवतो त्या कंटेनरचा आकार ते घेतात. जसं की वॉटर आपण ग्लासमध्ये ओतलं तर ग्लासचा आकार घेतं, बकेटमध्ये ओतलं तर बकेटचा आकार घेतं, या पद्धतीने बॉटलमध्ये ओतलं तर बॉटलचा आकार घेतं. लिक्विड्स हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, पण लिक्विड्सनं ठराविक आकारमान असतं. ऑक्युपाईज डेफिनेट पोर्शन ऑफ अ कंटेनर, spreads on a flat surface on pouring, flows downwards along a slope. लिक्विड्सना जर तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये ठेवलं तर त्या कंटेनरचा ठराविक भाग ते व्यापतं, म्हणजे त्याला आकारमान आहे. तसंच ते जर आपण फ्लॅट सरफेसवर ओतलं तर ते पसरतं, आणि जर आपण उतार असलेल्या सरफेसवर जर ते ओतलं तर ते खालच्या दिशेने जातं. नेक्स्ट एक्झाम्पल इज गॅसेस. एअर.
Gases does not have a shape of its own, occupies all the available space. गॅसेसना स्वतःचा असा विशिष्ट आकार नसतो. ते जेवढी जागा त्यांना उपलब्ध होते ती सर्व जागा ते व्यापतात. डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम. गॅसेसना विशिष्ट ठराविक आकारमानसुद्धा नसतं. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर इट्स व्हॉल्यूम अल्सो चेंजेस. एखादा जर हवाबंद कंटेनर आपण घेतला, डबा घेतला आणि त्याच्यावर जर आपण दाब दिला तर त्याचा आकार बदलतो. म्हणजे त्यानुसार मग त्या आतील हवेचं आकारमान बदलतं. नाव नेक्स्ट टॉपिक इज हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. चेंज इन फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स इज ड्यू टू इफेक्ट ऑफ heat. Change in the physical state of a substance is an effect of the amount of heat in it. On gaining heat, the substance changes from solid to liquid and liquid to gas. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gaseous to liquid and liquid to solid state. आता आपण काय बघणार आहोत तर उष्णता दिल्यावर पदार्थाची भौतिक अवस्था कशा पद्धतीने बदलते. उष्णता दिल्यामुळे किंवा उष्णता काढून घेतल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे त्या पदार्थाची अवस्था कशी बदलते. जर आपण एखाद्या पदार्थाला उष्णता दिली आणि तो पदार्थ सॉलिड अवस्थेमध्ये आहे, त्याला उष्णता दिली तर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. त्याला जर आपण लिक्विडला जर आपण उष्णता दिली तर त्याचं रूपांतर गॅसियस सबस्टन्समध्ये होतं. आणि पुन्हा जर आपण गॅसियस सबस्टन्सला जर आपण कूल केलं म्हणजे त्याला थंड केलं तर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. लिक्विडला जर आपण अजून थंड केलं तर त्याचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं. जसं आपण समजा साधं पाणी घेतलं, पाणी जर साधा बर्फ घेतला तर बर्फ सॉलिड असतं आणि त्याला जर आपण उष्णता दिली किंवा आपण फ्रीजमधून बाहेर काढला, रूमचं टेम्परेचर फ्रीजपेक्षा जास्त असतं तर त्याचं लगेच रूपांतर लिक्विडमध्ये व्हायला सुरुवात होते, पाण्यात व्हायला सुरुवात होते. आणि जर त्या पाण्याला आपण अजून उष्णता दिली तर त्याचं वाफेमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. आणि जर ही वाफ आपण पुन्हा अजून थंड केली तर ती पुन्हा द्रवरूप अवस्थेमध्ये जाते. जर ते द्रवरूप अवस्थेत आलेलं पाणी जर आपण आणखीन थंड केलं म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलं तर पुन्हा त्याचा बर्फ तयार होतो. नाव लेट्स लर्न अबाउट नेक्स्ट टॉपिक, that is the temperature and a thermometer. Does water changes into vapor the moment we place the vessel on a stove? Does water kept in fridge change at once into ice? आपण जेव्हा पाण्याचं भांडं गॅसवरती ठेवतो तेव्हा ते लगेच गरम होतं का, त्या क्षणाला गरम होतं का, किंवा आपण पाणी फ्रीजमध्ये ठेवलं की ते लगेच बर्फामध्ये रूपांतरित होतं का? नो, असं होत नाही. A specific amount of heat must be gained or lost before the state of a substance can change. The change in physical state is determined by how hot the substance becomes on gaining heat or how cold on losing it. एखादा पदार्थ सबस्टन्स किती प्रमाणामध्ये उष्णता मिळवतो किंवा किती प्रमाणामध्ये उष्णता कमी करतो त्याच्यावरती त्या पदार्थाचं अवस्थांतर अवलंबून असतं, म्हणजे त्याच्यामध्ये होणारा बदल अवलंबून असतो. आणि त्यासाठी उष्णता दिल्यानंतर तो पदार्थ किती गरम होतो किंवा थंड केल्यानंतर तो किती कमी प्रमाणामध्ये त्याचं तापमान कमी होतं हे बघायला लागतं. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड अ सबस्टन्स इज? एखादा पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे आपण कसं सांगू शकतो? तर आपण त्यासाठी काय करतो, त्या पदार्थाला
टच करून बघतो. शक्य असेल तर टच करून आपल्याला ते सांगता येतं. वेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. We put our hand or finger in the water to judge how hot it is. But that is not an accurate measure. If it is very hot, we could get scalded. जेव्हा आपण एखादा पदार्थ गरम आहे की नाही हे बघण्यासाठी त्याच्यामध्ये हात घालतो किंवा बोट घालून बघतो, तेव्हा आपल्याला त्याचा अंदाज येतो. समजा आपण पाण्यामध्ये हात घालून पाहिलं की पाणी गरम आहे की नाही, तर त्याचा थोडाफार आपल्याला अंदाज येतो. पण जर ते पाणी खूप जास्त गरम असेल तर आपल्याला भाजण्याची पण शक्यता असते. मग अशा वेळेला आपण काय करायचं? कारण यावरून आपण नेमकं सांगू शकत नाही की पाणी किती तापलेलं आहे. एखाद्याच्या मते पाणी खूप जास्त तापलेलं असू शकतं, तर दुसऱ्याच्या मते ते कमी तापलेलं असू शकतं. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण त्यासाठी थर्मोमीटर वापरायला पाहिजे, म्हणजे तापमापी वापरली पाहिजे. अ थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर टेम्परेचर. Degrees Celsius is the unit of measuring temperature. There are several types of thermometers available. Nowadays, digital thermometers are frequently used. तापमापी म्हणजेच थर्मोमीटर तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं. तापमानाचं एकक आहे डिग्री सेल्सिअस, म्हणजे अंश सेल्सिअस. त्यामध्ये तापमान मोजलं जातं. आता वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोमीटर्स उपलब्ध आहेत. सध्या तर अनेक डिजिटल थर्मोमीटर्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आपण या चित्रामध्ये अनेक प्रकारचे थर्मोमीटर्स पाहू शकतो. Now, here we are going to see one more activity. Let's try this. Take a thermometer from the laboratory. The bulb at its lower end is filled with mercury. The mercury rises to a certain level in the capillary tube above the bulb. You will see a scale next to the mercury column. Reading the figure near the level of the mercury tells us the temperature of air around the bulb of the thermometer. Hold the thermometer in water so that the bulb is completely immersed in the water and read the temperature of the water. Repeat the activity, taking some hot water in one vessel and cold water or ice in another. Note the temperature. काय करायचं आहे? तर एक लॅबोरेटरीमधलं थर्मोमीटर घ्यायचं आहे आणि त्याचा खालचा जो भाग आहे ज्यामध्ये पारा असतो तो भाग पाण्यामध्ये राहील अशा पद्धतीने ते थर्मोमीटर आपण ठेवायचं आहे. पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याचं टेम्परेचर किती आहे ते पाहायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यापूर्वी आपण असंच हवेमध्ये पण तापमान किती आहे ते पाहायचं आहे. आता पाण्यामध्ये ठेवताना आपण साधं पाणी घ्यायचं आहे, त्यानंतर गरम पाणी घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये बर्फ किंवा थंड पाणी घ्यायचं आहे. तर प्रत्येक भांड्यामध्ये ठेवून त्याच्या तापमानाची नोंद करायची. आता हे कसं करायचं? तर जेव्हा आपण पाण्यामध्ये थर्मोमीटर ठेवतो बुडेल असं, तर त्याच्या तळाशी असलेलं जे मर्क्युरी आहे किंवा पारा आहे तो थर्मामीटरमधल्या नळीमध्ये वरच्या दिशेने चढतो आणि त्या थर्मामीटरवर तापमानाची नोंद असलेले आकडे दाखवलेले आहेत, स्केल दाखवलेले. त्या स्केलवरून आपण तापमानाची नोंद करू शकतो की थंड पाण्याचं तापमान किती आहे, गरम पाण्याचं तापमान किती आहे किंवा साध्या पाण्याचं तापमान किती आहे. या सर्व तापमानाची नोंद आपण घेऊ शकतो. तर हा प्रयोग तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकता. नाउ लेट अस सी सम एक्झाम्पल्स अँड देअर रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर्स. आता आपण काही उदाहरणं आणि त्यांची तापमानं पाहूया. बॉइलिंग वॉटर 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे उकळतं पाणी 100 अंश सेल्सिअस. फ्रीजिंग वॉटर 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे गोठलेलं पाण्याचं तापमान 0 अंश सेल्सिअस असतं. एअर इन विंटर नाईट लेस दॅन 15 डिग्री सेल्सिअस, हिवाळ्यातील हवेचं तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं. एअर इन समर आफ्टरनून
more than 35 degrees Celsius. उन्हाळ्यातील दुपारचं तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. इनसाइड अ फ्रीज लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस. फ्रीजच्या आतील तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं. इनसाइड द फ्रीजर लेस दॅन -18 डिग्री सेल्सिअस. फ्रीजरच्या आतील तापमान -18 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं. बॉडी टेम्परेचर ॲप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्या शरीराचं तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअस असतं. हिअर दिस पिक्चर शोज अस हाऊ टू हँडल सबस्टन्स. सो बी केअरफुल व्हाईल हँडलिंग एनी सबस्टन्सेस. या चित्रात दाखवल्याप्रमाणे एखादा पदार्थ कसा हाताळायचा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पदार्थ हाताळताना आपण काळजी घेतली पाहिजे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड टुडेज टॉपिक. थँक यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.